Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ठिकठिकाणी आपल्याला पोस्टरबाजी पाहायला मिळते। मी सध्या मातोश्रीच्या अंगणात म्हणजेच वांद्रे कलानगर परिसरात उभा आहे आणि या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे पोस्टर्स जे आहेत ही सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे ही दाखवते आहे। माझ्या उजव्या हाताला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा एक हात जोडून असलेला फोटो आपल्याला या पोस्टरवर पाहायला मिळतोय आणि इथले स्थानिक पदाधिकारी जे आहेत यांच्याकडनं ही जी कविता उद्धव ठाकरेंकडनं लिहिण्यात आलेली आहे ती दर्शवते आहे की नेमकं हा जो पराभव झालेला आहे या पराभवाची कारण मीमांसा करून कशा पद्धतीनं पुन्हा एकदा लढण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झालेले आहेत। कविता काही अशी आहे की लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा महाराष्ट्रासाठी लढाईला माझा अंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी जय महाराष्ट्र म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी ज्या वेदना आहेत या एका सामान्य शिवसैनिकाच्या कविताच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे ज्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे त्या महायुतीचे तीन प्रमुख चेहरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघही आपल्याला पोस्टरवरती दिसत आहेत। परंतु एक वाक्य याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे ठरते ते म्हणजे महायुतीच्या विजयाचे शिल्पकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन। याचाच अर्थ कुठेतरी हे सांगण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाकडून होतोय की महायुतीच्या विजयाचे शिल्पकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्याच एकनाथ शिंदेंचा फोटो आपल्याला केंद्रस्थानी दिसतोय, मध्यभागी दिसतोय। त्यांच्या दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला दोन्ही उपमुख्यमंत्री दिसत आहेत आणि त्यांच्या पाठीशी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत। कुठेतरी या निमित्तानं हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न होतोय का की पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ जी आहे ही एकनाथ शिंदे यांच्याच गळ्यात पडावी अशी आग्रही मागणी जी आहे ही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्टर्समधनं शिवसैनिकांकडनं करताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक।